डॉक्टर बनण्याच्या स्वप्नांचा लातूरमध्ये सौदा झाल्याची माहिती समोर आली आहे। लातूरमध्ये विद्यार्थ्यांची कागदपत्र ठेवली जात होती तारण ही माहिती समोर आली आहे। लाखो रुपये भरणाऱ्यांसाठी स्वतंत्र ग्रुप होता। सीबीआय तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। विद्यार्थी आणि पालकांकडून 50,000 ते लाखो रुपये उकळल्याची माहिती सुद्धा सीबीआयच्या तपासातून समोर आलेली आहे आणि या संदर्भात अधिक सखोल तपास सीबीआय कडून केला जातोय। वैभव बालकुंदे हे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभव, एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। विद्यार्थ्यांची कागदपत्र तारण ठेवली जायची, काय नेमका अधिकचा तपास झालेला आहे आणि त्यातून माहिती उघड झाली आहे? नक्कीच आपण पाहिलं तर नीट पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेला शिवराज मोठेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी यांचे 2 कारनामे जे आहेत त्यात समोर आलेले आहेत सीबीआयच्या तपासामध्ये। मोठेगावकर जो खासगी क्लास चालवायचा, नियमित क्लासची फी व्यतिरिक्त तब्बल 60,000पासून ते 5 लाखापर्यंत अतिरिक्त पैसे भरून घ्यायचा आणि स्वतंत्र जे बॅच आहेत ते तो चालवायचा। एम्स टॉपर आणि अर्जुनासारखे खास 2 ग्रुप त्यांनी विद्यार्थ्यांचे तयार करायचं। त्यामध्ये विशेष नोट्स असतील, प्रश्नसंच आणि जे काही नीटच्या संदर्भातले गेस्ट पेपर असायचे ते तो पुरवला जायचा त्या 2 ग्रुपच्या माध्यमातून। इतकंच नाही तर नीटचे प्रश्न आधीच मिळवून देण्याचं आमिष दाखवायचा आणि विद्यार्थ्यांनी पालकाकडनं लाखो रुपये आगाऊ घेतले जात असल्याची सुद्धा माहिती जी आहे ते सीबीआयच्या तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। काही विद्यार्थ्यांची 10वी 12वीची गुणपत्रिका, शाळा सोडण्याचा दाखला आणि इतर महत्वाची कागदपत्रे जे आहेत ते त्याने तारण म्हणून ठेवायचे, कारण जो फीस आहे ते सर्वसाधारण जे शेतकऱ्याची मुलं असतील तर त्यांना परवडायचं नसेल तर तो टोकन म्हणून काही रक्कम घ्यायचा आणि काही कागदपत्रे जे आहेत मूळ तो तारण म्हणून ठेवायचा आणि जर परीक्षेनंतर त्याचे जे प्रश्न आहेत ते जे जशाला तसे जर आले तर ते प्रश्न जे ते पैसे घेऊन ते कागदपत्र त्याला वापस द्यायचं, असं सीबीआयच्या तपासामध्ये आता समोर आलेलं आहे। अनेक जे प्रश्न आहेत ते यांनी जे दिलेले ते बरोबर यायचे, त्याच्यामुळे विद्यार्थी असतील, पालक असतील ते बळी पडायचे। या सीबीआयच्या कारवाई दरम्यान अनेक विद्यार्थ्यांचे मूळ कागदपत्रे जप्त झालेले आहेत। त्यामुळे हा सगळा जो गोरखधंदा आहे तो समोर आलेला आहे। डॉक्टर होण्याच्या स्वप्नाचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी पालकांना आर्थिक कसं लुटायचं आणि मानसिक दबावाखाली कसं ठेवायचं हा प्रकार आहे। याचा तपास जे आहे त्याचा सीबीआय कडनं केला जात आहे। डॉक्टर बनवण्याचं जे स्वप्न आहे, आई वडिलांचे जे आयुष्यभराची जी कमाई आहे ते त्या स्वप्नावर कसा डल्ला मारायचा याचं भयानक जे रॅकेट आहे त्याचा समोर आलेला आहे त्या सीबीआय तपासामधलं। निश्चितच, म्हणजे मानसिक दबाव सुद्धा होता आणि त्याचबरोबर आर्थिक फसवणूक सुद्धा झाली, ते पैसे सुद्धा उकळले गेले। या सगळ्या बाबी या तपासातून समोर आलेल्या आहेत। धन्यवाद वैभव, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।